नमस्कार विद्यार्थी व पालक बंधू आणि भगिनींनो, आजचा हा स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे जे मुलं छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा किंवा इतर राज्यासाठी जे काउन्सिलिंग करत आहेत त्या मुलांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे. छत्तीसगडमध्ये 1,00,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. उत्तर प्रदेशमध्ये 2,00,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. कर्नाटकमध्ये किंवा तेलंगणामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट नसतं. परंतु ज्या मुलांचं महाराष्ट्रामध्ये नंबर लागत नाही आहे आणि त्यांना रिपीट करायचं नाही आहे, त्यांना इतर स्टेटमध्ये त्यांना ॲडमिशन हवी आहे MBBSला, तर ओपन स्टेट हा खूप सुंदर पर्याय आहे. पण ओपन स्टेटचं काउन्सिलिंग करत असताना कन्फ्युजन हेच राहतं की आपले जे सिक्युरिटी डिपॉझिट हे फोरफिट तर होणार नाही. मग चांगलं कॉलेज कसं मिळेल, कोणत्या स्टेटचं मिळेल, आणि जे कंबाईनली 1-2 स्टेटपेक्षा अधिक स्टेटसाठी जे प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणून असे जे की सेल्फ करणारे पालक आहेत त्यांना मला आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की केवळ 20-25 हजार रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये आपण अशी कोणतीही रिस्क घेऊ नये. कारण काउन्सिलरला लास्ट इयरच्या स्टॅटिस्टिकनुसार कोणत्या राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजचं कट ऑफ कमी येतो, कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, ह्याचा पूर्ण अभ्यास असतो. त्यामुळे काउन्सिलर भले फीज घेईल पण तुम्हाला 100% बेनिफिट करून देऊ शकतो. बऱ्याच कॉलेजमध्ये हिडन चार्जेस आहेत जे काउन्सिलरला त्यांच्या अनुभवानुसार त्याची माहिती असतं. पालकांना पहिला अनुभव असल्यामुळे माहिती नसतं आणि लाखो रुपये चार्जेस आहे. UPमध्ये तर 5-5 लाख रुपये हिडन चार्जेस आहे 4.5 वर्षात. मग अशा गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तर माझं आव्हान आहे पालकांना की तुम्ही कोणत्याही काउन्सिलर थ्रू करा, जो अनुभवी आहे, ज्याला पूर्ण माहिती आहे, जो तुम्हाला एक सपोर्ट करू शकतो, कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलणं करून देऊ शकतो, असाच काउन्सिलर बघा ज्याचे ऑलरेडी काही मुलं गेलेले आहे त्या कॉलेजला. कल्पतरूच्या माध्यमातून मी गेल्या 14 वर्षापासून काम करतो आणि आम्ही डायरेक्ट टेलिफोनिक सपोर्ट करून देतो पालकांचा विद्यार्थ्यांशी, की जेणेकरून कोणतीच गैरी पालकाची आम्ही ठेवत नाही. फीज नक्कीच आमची जास्त आहे, यात काही शंका नाही, परंतु त्याच्यापेक्षा 10 पट फायदा करून द्यायची क्षमतासुद्धा आहे. हे कुठेतरी समजून घेणं पालकाचं गरजेचं आहे. बरेचशा पालकांनी स्वतः काउन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून त्यांना एक अवेअर करण्याचं एक काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे की तुम्हाला प्रत्येक स्टेटच्या प्रत्येक कॉलेजच्या राऊंडनुसार कट ऑफ माहिती असायला पाहिजे. कारण UP आणि छत्तीसगडला फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट मिळेल, सेकंड राऊंडनंतर कुठे फ्री एक्झिट आहे. मग कोणत्या कॉलेज चांगलं मिळेल, कुठे कमी बजेटमध्ये होईल, डीममध्ये होईल की कोणत्या स्टेटमध्ये होईल, हे तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स काउन्सिलरच करू शकतो. म्हणून सेल्फ करणाऱ्या पालकांनी किंवा जे कर दूंगा हो जाएंगा अशा काउन्सिलरकडे केलेलं ॲडमिशन केलेल्या पालकांनी हे नक्की या व्हिडिओचा विचार करावा. सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे, ट्रान्सपरंट आहे. तुमचं कोणीही ॲडमिशन करून देऊ शकत नाही. नॅचरलच तुमच्या स्कूलनुसार तुमचं सिलेक्शन होतं. फक्त महत्त्वाचं असतं गायडन्स. कारण अदर स्टेटला काही रिक्वायर्ड गायडन्स लागतं, डॉक्युमेंट्स लागतात, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. बरेचसे लोक ॲडमिशन न करता परत आले बिकॉज ऑफ लॅक ऑफ डॉक्युमेंट्स. मुलांनी डॉक्युमेंट्सच दिले नाही अपेक्षित. अशी वेळ येऊ नये किंवा नुकसान होऊ नये, सिक्युरिटी डिपॉझिट फॉरफिट होऊ नये, म्हणून तुम्ही नक्की काउन्सिलरचा विचार करा. हेच या प्रसंगी सांगायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. एवढंच या प्रसंगी थांबतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.